मुंबईची लाईफलाईन लोकल सेवा विस्कळीत, मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर ट्रॅकवर पाणी साचून अनेक रेल्वे रुळावरच। घाटकोपरमध्येही बऱ्याच लोकल खोळंबल्या, मध्य रेल्वेवरती लोकलच्या लांबच लांब रांगा, ठाणे आणि कल्याणकडे जाणारे प्रवासी बेहाल। कुर्ल्यातल्या क्रांतीनगरमध्ये पूरस्थिती, स्थानिकांची घरं पाण्यात, बचाव कार्यासाठी एनडीआरएफची पथकं तैनात। कुर्ल्यातल्या लाल बहादूर शास्त्री मार्गाला तळ्याचं रूप, रस्त्यावर चक्क कमरेपर्यंत पाणी, बसेस, चारचाकी आणि अनेक दुचाकी पाण्याखाली। वसईतील मधुबन परिसराला मुसळधार पावसाचा तडाखा, मुख्य रस्ते पाण्याखाली गेल्यानं स्थानिकांची पुराच्या पाण्यातनंच पायपीट। मिठी नदीमध्ये एक जण वाहून गेल्याचा व्हिडिओ समोर, शर्थीच्या प्रयत्नांनंतर युवकाला बाहेर काढण्यात यश, धक्कादायक व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद। पुण्यातला बाबा भिडे पूल पाण्याखाली, मुठा नदीतनं पाण्याचा विसर्ग वाढल्यानं भिडे पूल वाहतुकीसाठी बंद। साताऱ्यातील धोम धरणातनं पाण्याचा विसर्ग, वाईच्या गणपती मंदिरात शिरलं पावसाचं पाणी, गणपतीची मूर्तीही पाण्याखाली। आणि मिठी नदीचा गाळ काढण्याच्या नावे गैरप्रकार, मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीचा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा। ब्रेकनंतर एक मोठी अपडेट आहे। मुंबईमध्ये आता मोनो रेलची वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती समोर येते। आतापर्यंत लोकल विस्कळीत झालेली होती, रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला होता, मात्र आता मोनो रेलची वाहतूक सुद्धा विस्कळीत झाल्याची माहिती समोर येते। मुंबईमध्ये मागील 2-3 दिवसांपासून तसा पाऊस पडतोय आणि त्याचा परिणाम आपण बघतोय। भक्तिपाक स्टेशन बाहेर ही जी मोनो रेल आहे ती थांबल्याची माहिती समोर येते। मुंबईमध्ये मोनो रेलच्या वाहतुकीचा सुद्धा आता खोळंबा झालेला आहे आणि त्या ठिकाणी ही मोनो ट्रेन थांबलेली आहे। तर ही एक्सक्लुसिव्ह अशी दृश्य आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून बघू शकतोय। तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही मोनो ट्रेन या ठिकाणी थांबल्याची माहिती समोर येते। भक्तिपाक स्टेशन जवळ तांत्रिक बिघाड झाला आणि त्यानंतर मोनो रेल्वे ही थांबलेली आहे। बरोबर मध्येच एखाद्या स्टेशनमध्ये नाहीये तर स्टेशनच्या बाहेर ही ट्रेन थांबल्याचं दिसून येतं। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी उदय जाधव हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। उदय, काय सांगाल? ट्रेनच्या ट्रॅकवर पाणी साचलंय, रस्त्यावर पाणी आहे, त्यामुळे या दोन्ही वाहतुकीचा खोळंबा झालाय, पण मोनो ट्रेन नेमकी कशामुळे विस्कळीत झाली आहे? आपण पाहतो की मुंबईमध्ये अतिमुसळधार पाऊस पडतो, त्यामुळे मध्य रेल्वेची लोकल सेवा जी आहे ती बंद पडलेली आहे। त्यामुळे प्रवाशांनी दुसरा पर्याय म्हणून मोनो ट्रेनचा प्रवास जो आहे तो स्वीकारलेला आहे। मात्र मोनो ट्रेनने प्रवास करत असताना ही मोनो ट्रेन चेंबूर येथील वाशी नाकाजवळ आलेली असताना ती मोनो ट्रेन जी आहे ती जो एका बाजूला आपण बघतोय की तांत्रिक अडथळ्यामुळे थांबलेली आहे, अडकलेली आहे। मात्र त्यानंतर काही वेळाने ती मोनो ट्रेन एका बाजूला झुकल्याचं देखील समोर आलेलं आहे आणि त्यामुळे मोनो ट्रेन जी आहे त्यामध्ये अडकलेल्या प्रवासी जे आहेत ते अत्यंत बरोबर आहे। काही मिनिटं ही मोनो ट्रेन जी आहे ती अडकल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तुम्ही म्हणताय की मोनो ट्रेन या ठिकाणी अडकलेली होती, तांत्रिक बिघाड झाला होता, सध्याची काय स्थिती आहे? मोनो ट्रेन कधीपर्यंत सुरू होईल, काही सांगण्यात आलंय? मोनो ट्रेन अद्याप सुरू झाली नाहीये। मोनो ट्रेनचा खूप मोठा तांत्रिक बिघाड झाल्याचं समोर आलेलं आहे। त्यामध्ये तिथे एक मोठी क्रेन देखील आणण्यात आलेली आहे आणि क्रेनच्या माध्यमातून अडकलेल्या लोकांना बाहेर काढून त्यांना सुरक्षित खाली उतरवण्याचं काम जे आहे ते सुरू झालं असल्याचं माहिती मिळते। मोठ्या प्रमाणात बचाव कार्य जे सुरू झालेलं आहे। मोनो ट्रेन अडकल्यामुळे भयभीत झालेले जे प्रवासी आहेत त्यांना दिलासा देण्याचं काम देखील सुरू आहे, कारण प्रवासी घाबरलेले, आजूबाजूला बाहेर उतरण्यासाठी कोणताही पर्याय नाही आहे। हवेमध्ये जी मोनो ट्रेन आहे आणि पुन्हा आपण पाहतोय की याच्या मॅग्नेट ट्रॅकवरती मोनो ट्रेन चालते, त्या मॅग्नेट ट्रॅकवरती काहीतरी तांत्रिक बिघाड जो आहे तो झाल्याचं समोर आलेला आहे। बरोबर आहे उदय, एकूणच असं म्हणता येईल की स्टेशन सुद्धा नाहीये आणि उतरण्यासाठी काही पर्याय नाहीये, अशामध्ये त्यामध्ये बसलेले लोक घाबरलेले असतील। आता त्यांना बाहेर काढण्यासाठी, त्यांचा बचाव करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं दिसतंय। याविषयीचे अपडेट आपण घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। सलग 2 दिवस झालेल्या पावसाने मुंबईसह राज्यभरामध्ये धुमाकूळ घातलेला आहे। ठिकठिकाणी पाणी साचलं, त्यामुळे लोकांची मोठी दैनावड आली, व्यावसायिकांचं मोठं नुकसान होत आहे।
ठाण्यातील गणेश मूर्ती कारखान्यामध्ये सुद्धा पाणी साचलं आणि बाप्पाच्या मूर्ती पाण्यात गेलेल्या दिसून आल्या. मुसळधार पावसाचा कहर. ठाण्यातील माजिवडा परिसर पाण्याखाली. गणेश मूर्ती कारखान्यात शिरलं नाल्याचं पाणी. बाप्पाच्या मूर्तींना मोठी झळ. मातीचे गणपती कालपासून पूर्णपणेच वितळलेत. उभ्याच्या उभ्या ढासळल्यात मूर्त्या आणि अवघे 7 दिवस राहिलेत. काय करायचं तेही सुचत नाहीये. गणेशोत्सव अवघ्या आठवड्यावरती आलाय. बाप्पाच्या आगमनाची आतुरतेनं आणि उत्सुकतेनं वाट पाहिली जाते. पण ठाण्यातील गणेश मूर्ती कारखान्यातले बाप्पा हे नाल्याच्या पाण्यात बुडालेले दिसतात. पाण्यात बुडालेले बाप्पा पाहून कारखान्यातल्या मूर्तिकारांच्या डोळ्यातलं पाणी थांबत नाहीये. ठाण्याच्या माजिवडा परिसरातील हा गणेश मूर्तीचा कारखाना. 2 दिवसांच्या जोरदार पावसानं या कारखान्यात नाल्याचं पाणी शिरलं. पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की काही सुचायला वेळच मिळाला नाही. 200 ते 250 मूर्ती असलेल्या कारखान्यातल्या 150 मूर्ती सध्या पाण्यात आहेत. पुढच्या बुधवारी बाप्पाचं आगमन होणार आणि इथल्या ऑर्डरच्या मूर्ती पाण्यात भिजल्या. शाडू मातीच्या मूर्ती तर विरघळू लागल्या. रात्री थोडं पाणी ओसरलं म्हणून गणपती वरती घेतले, तर आज सकाळी 7 वाजल्यापासून पाणी आलं. ते अचानक एवढं आलं की आम्हाला काही करायलाही सुचलं नाहीये. चारही बाजूने पाणी आतमध्ये आलं. किती मोठं संकट आहे हे, कारण की गणेश उत्सव अवघ्या काही खूप मोठं दिवसावर संकट आहे. आता काय करायचं हे आम्हाला विचारच पडलाय, कारण 7 दिवस राहिले. 7 दिवसात परत 150-200 मूर्त्या नाही घडू शकत. महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती ओढावल्याचा आरोप स्थानिकांचा आहे. या संदर्भात वारंवार पाठपुरावा करून सुद्धा लक्ष दिलं जात नसल्याचा आरोप होतोय. नाला सफाई बरोबर झालेलीच नाही या भागामध्ये. नाला सफाई झाली नाहीये, कारण हा नाला जो आहे हा नाला पूर्ण वरपासून येतोय. सुभाषनगर, गांधीनगर, येऊरपासून हा पाणी येतोय आणि येत्या इथं नाला आल्याच्या नंतर पुढे लोडामध्ये पुढे अरुंद केलेला आहे. तो एक टर्न मारून घेतलेला तर हायवे जातो, तिथे नाल्याची रुंदी कमी आहे. मी वारंवार त्याने तक्रार केली की बाबा हा रस्ता रुंद करा, तर ते रुंद करतच नाहीये. खरं तर गोकुळाष्टमी झाली की राज्यात बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरू होते. बाजारपेठा सजतात, मंडळं सज्ज होतात, खरेदीचा उत्साह येतो. मात्र 2 दिवसांच्या पावसानं सगळी दैना उडाली आहे. बाजारपेठा ठप्प झाल्यात. ठिकठिकाणी बाप्पाच्या कारखान्यात पाणी शिरलंय. मूर्ती भिजल्यानं मूर्तिकार चिंतेत आहे. आता पावसामुळे आलेलं हे विघ्नहर्त्यानंच दूर करावं अशी प्रार्थना होतीये. प्रेम मोरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे. सलग दुसऱ्या दिवशी मुंबईला पावसानं जोरदार झोडपलेला आहे. 2 दिवस जोरदार पाऊस पडतोय, त्यामुळे सतत धावणारी मुंबई ठप्प झाली आहे. मुंबईकरांचे मोठे हाल झाले. सकाळपासूनच ठिकठिकाणी पावसाचं पाणी साचलं, त्यामुळे रस्ते, रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. पावसात अडकलेला प्रत्येक जण आपल्या घरी परतण्यासाठी धडपड करतोय. सकाळी घराबाहेर पडलेला नोकरदार अजूनही आपल्या घरी पोहोचलेला नाहीये. कोणी रस्त्यात अडकलाय तर कोणी लोकलमध्ये. जोरदार पावसानं मुंबईकरांचे पुरते हाल केले. पाहूया. तर या पावसामुळे मुंबईची लाईफलाईन ठप्प झालेली आहे. मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेवरील वाहतूक बंद पडली होती, त्यामुळे लोकल प्रवाशांचे मोठे हाल झाले. लोकल ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय, त्यामुळे नाले सफाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. तर ही दृश्य आपण बघू शकतोय. रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेले. हा रेल्वेचा ट्रॅक आहे, मात्र तो दिसेनासा झाला आहे. फक्त स्टेशन आपल्याला दिसतंय, ट्रॅक कुठेही दिसत नाहीये. अशामध्ये रेल्वे यावरून कशी काय धावणार? मग रेल्वे ठप्प झाली. CSMT ते बाशी दरम्यान ही रेल्वे ठप्प झाली आणि त्यानंतर प्रवासी अशा पद्धतीनं ट्रॅक शोधत पुढे जाताना दिसून आले. तर लोकल बंद पडल्यानं अनेक ठिकाणी लोकांना ट्रॅकवर उतरण्याची वेळ आलेली. पावसात अडकलेल्यांची आपल्या घरी पोहोचण्यासाठी धडपड पाहायला मिळालेली आहे. बरेचसे लोक हे ट्रेनमध्ये तर चढले, मात्र ती ट्रेन पुढे जाणार की नाही याची शाश्वती अजूनपर्यंत त्यांना मिळाली नाही आणि त्यामुळं मग काही जणांनी
खाली उतरून ट्रॅकवर चालत आपलं घर गाठण्याचा प्रयत्न केला. तर तिसरीकडची दृश्य आपल्याकडे आहेत रस्त्यांना सुद्धा नद्यांचं स्वरूप आलेलं. कुर्ल्यातील LBS मार्गावर चक्क कमरेपर्यंत पाणी साचलेलं. या पाण्यात अनेक वाहनं अडकली होती. या पाण्यातून मार्ग काढताना चालकांना अडचणींचा सामना करावा लागलेला आहे. तर अनेक वाहनं ही याच पाण्यातून पुढे काढताना चालकांची कसरत पाहायला मिळाली. तर मुंबईमधील मिठी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे मिठीचं पाणी नागरी वस्तीत शिरलं. कुर्ल्याच्या क्रांतीनगर परिसरामध्ये क्रांतीनगरमध्ये पूरस्थिती निर्माण झालेली. तर स्थानिकांची घरं पाण्यात गेल्यानं NDRF कडून या ठिकाणी बचाव कार्य सुरू करण्यात आलं. प्रशासनाकडून स्थानिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलं. सकाळी कामावर निघालेल्या प्रवाशांचे आज मोठे हाल झाले. लोकल ठप्प झाल्यानं अनेकांना लोकलमध्येच बसून राहावं लागलं. यावेळी रेल्वे पोलिसांनी महिलांना पाणी आणि खाण्याचं खाऊचं वाटप केलं. रेल्वे ट्रॅकनंतर रस्त्यांवर सुद्धा पावसाचं पाणी साचलं. त्यामुळे वाहतूक कोंडी झालेली. तर अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्यात बस वाहनं अडकली. त्यामुळे लोकलप्रमाणेच रस्ते वाहतुकी दरम्यान सुद्धा मुंबईकरांचे मोठे हाल झाले. मुंबईत सलग पाऊस पडतोय. सकाळी समुद्र सुद्धा खवळला होता. गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये उंच लाटा उसळत होत्या. मुंबईत कोसळणारा मुसळधार पाऊस आणि समुद्राला आलेली भरती यामुळे लाटांचा जोर वाढलेला. तर पावसामुळे गणपती कारखान्याचंही मोठं नुकसान झालं आहे. पाणी साचल्यानं गणपतीच्या मूर्ती भिजल्या. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असतानाच पावसानं नुकसान केलंय. त्यामुळे मूर्तिकार संकटात सापडले.